नमस्कार मंडळी, मी आता आलो आंबोली घाट या ठिकाणी. आणि जर तुम्हाला इकडे राहायची सोय वगैरे हवी असेल तर मला इकडे एक उत्तम राहायची सोयचं ठिकाण सापडलेलं आहे, तर मी तुमच्या सोबत सुद्धा शेअर करतो. हॉटेलचं नाव आहे सायली ABC. हे बघा, हॉटेल सायली ABC. इथे आहेत लॉन्जिंग्स, इकडे तुम्ही राहू शकता. ABCचं मिनिंग आहे आंबोली बिर्याणी सेंटर. तुम्हाला यांची माहिती काढून देतो. हे माझे कोरगावकर काका आमच्याच बिल्डिंगमध्ये राहतात, म्हणून यांना मी खूप लहानपणापासून ओळखतो. हे काकांसारखेच आहेत माझ्या. काका, जर मला इकडे आंबोलीला यायचं असेल मुंबईवरनं तर कसं यायचं? आंबोलीला यायला तुम्हाला मुंबईवरून 2 पर्याय आहेत. अच्छा. एक तर आहे तुम्हाला कोल्हापूर पुणे मार्गे यायला, कोल्हापूर पुणे आजरावरून येता येते, किंवा आपला जुना मुंबई गोवा हायवेवरून आला तुम्ही तर ते मुंबई गोवा हायवेवरून रत्नागिरी मार्गे तुम्ही येऊ शकता. ओके. सावंतवाडीवरून 30 किलोमीटर इकडे यायला रस्ता आहे, किंवा जर तुम्ही कोल्हापूर मार्गे आला तर आजरावरून 30 किलोमीटर इकडे आहे. अच्छा, म्हणजे दोघांच्या मध्येच आंबोली घाट. दोघांच्या मध्ये आहे. आणि आंबोली हा सिंधुदुर्गाची बॉर्डर आहे, म्हणजे तिकडून तुम्हाला ह्या बाजूला गेलात तर सिंधुदुर्गाचा कोल्हापूर जिल्हा सुरू होतो. ओके. आणि एका बाजूला कर्नाटक जिल्हा सुरू होतो. कर्नाटका, म्हणजे तिघांच्या मध्ये असं एक डोंगर आहे, तो आंबोली घाट. ओके. हॉटेल सोबत आमच्याकडे कोकणी मेवा मिळण्यासाठी पण सगळे ऑप्शन अवेलेबल आहेत. अच्छा, कोकणी मेवा सुद्धा अवेलेबल आहे का? सगळ्या प्रकारचे कोकणातले स्पेशल मसाले, लाडू वगैरे सगळ्या प्रकारचं काय काय तुम्हाला सामान विक्री मिळणार. आंबोलीमध्ये अनेक प्रसिद्ध आहे आंबोली हे मधासाठी. आमच्याकडे मध असतो, तो मध हा खूप फेमस आहे. आंबोलीचा मध फेमस आहे. आणि तो प्युअर नॅचरल मध आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काही तुम्हाला बेसळ नसते. हा मध हा जंगलामधून सगळे धनगर जे असतात, जे जंगलात राहणारे सगळे बरेचसे माणसं आहेत ती गोळा करून आणतात. आणि आम्ही पण तसं त्याच्यामध्ये काही प्रक्रिया अशी करत नाही, फक्त तो मध गाळतो. ते माती असते त्यामुळे गाळून बाकी तुम्हाला हा प्युअर मध मिळतो. हे आमचे रूम्स आहेत. आणि आमचे हे रूम्स आम्ही स्पेशली फॅमिली करताच डिझाईन केलेले आहेत. हे फॅमिली करतामुळे असे करता गेले की लहान मुलं असतात किंवा जे सिनियर सिटीजन असतात त्यांना एकत्र राहायचं असते, त्याच्याकरता असे आम्ही 2 मोठे बेड ठेवलेले आहेत, म्हणजे 4 माणसं एकत्र राहू शकतात ते. आणि बाकी रूममध्ये असं TV, गरम पाण्याची सोय असते. अदरवाईज बाकी सगळा तुमचा बराचसा वेळ हा बाहेर जातो, त्याच्यामुळे तुम्हाला फक्त इकडे आराम करण्यासाठी यायचं असते. पण हे तसं खूप कम्फर्टेबल रूम्स आहेत. आमच्या रेस्टॉरंटचं नावच आंबोली बिर्याणी सेंटर आहे, ABC. आणि आमची जी बिर्याणी आहे ही प्रसिद्ध आहे. बरेचसे लोक मुद्दाम बिर्याणी खाण्यासाठी आमच्याकडे येतात. क्या बात आहे. असं म्हणतात बिर्याणी हाताने खायची, तर आपण पण चमचा बाजूला ठेवूया आणि बिर्याणी खाऊन बघूया. मस्त, जबरदस्त, एक नंबर बिर्याणी. मस्त आहे ना? जबरदस्त आहे, टेस्ट पण मस्त आहे. म्हणजे तोंडात घातल्यानंतर जे स्वाद येतो, जबरदस्त वाटतं. मस्त. आता कोरगावकर काकांकडे मस्तपैकी पोटभर चिकन बिर्याणी खाल्ली आहे. आणि आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण एका टुरिस्ट पॉईंटकडे जात आहोत, आणि त्याचं नाव आहे कावळे साद. आंबोलीमधला हा पण खूप फेमस आहे. आपण जाऊया तिकडे थेट आणि बघूया की तिकडे काय मजा येते ते. तर अशा प्रकारे आपण बाईकने कावळे साद या टुरिस्ट पॉईंटवरती आलेलो आहे. इथून माझ्या मागे तुम्हाला दिसेल तर हा आहे रस्ता कावळे साद या पॉईंटवरती जाण्याचा. सरळ तिकडे जाऊया आणि पाहूया तिकडनं काय दिसतंय ते, एवढा फेमस का पॉईंट आहे ते. आंबोली घाटात जर तुम्ही येता ना तर कावळे साद हा पॉईंट नेहमीच व्हिजिट केला पाहिजे असं सगळे म्हणतात. आपण तिकडे व्हिजिट करतोय आता आणि पाहूया एक्झॅक्टली तिकडे काय आहे, मजा काय आहे तिकडे जाण्याची. चला बघूया. ही अशी वेगळीच सी टाईपची दरी आहे ना इकडे, अशी सी टाईपची दरी आहे, त्यामुळे असं वारा असा जोरात येतो. आणि आता सुद्धा इथे ते छोटे छोटे आता धबधबे झाले छोटे मोठे, त्या धबधब्यांचं पाणी सुद्धा माझ्यावरती ते उडत आहे. तर विचार करा, जेव्हा इकडे पाऊस असेल जोरदार त्यावेळी किती जोरात वारा येत असेल इकडे. आणि पूर्ण रिव्हर्स वॉटरफॉल जे आपण म्हणतो ना, ते तसंच आहे इकडे. इकडनं असं पाणी जाते खालती धबधब्याचं आणि वाऱ्यासोबत परत वरती येतंय.
फार मस्त आहे इकडे. इकडे बसायला सुद्धा बनवलेलं आहे टुरिस्ट लोकांसाठी. आणि हा पॉईंट तसा सेफ आहे कारण इकडे रेलिंग्स वगैरे पण घातलेले आहेत. बसायला सुद्धा जागा आहे. इकडे बसून तुम्ही मस्तपैकी हा व्ह्यू एन्जॉय करू शकता. स्कूटर असल्यामुळे ना भरपूर ठिकाणं फिरता येतात. आता तसंच एका दुसऱ्या ठिकाणी आलेलो आहे. त्याचं नाव आहे हिरण्यकेशी. हा जो एरिया आहे तो आहे हिरण्यकेशी मंदिराचा परिसर. आणि या एरियाची एक खास गोष्ट ही आहे की इथे हिरण्यकेशी नदीचा उगम स्थान आहे. ही जी नदी आहे ही हिरण्यकेशी नदी बोलतात. आणि हिचा उगम आपल्या इथे मंदिराकडेच होतो. तिथनं मंदिराकडे भुयार वगैरे आहे. भुयार आहे का? म्हणजे गुहा आहे. गुहा. अच्छा, गुहा आहे आतमध्ये. आणि तिकडनं आतमधनं उगम होतो. आणि ती नदी आपल्याला इथे बघायला भेटते. आता इथे सुद्धा तीच नदी आहे का? हो. म्हणजे हे जे पाणी, हे समोर इथे पाणी दिसतंय, त्याच नदीचं पाणी आहे. हे त्याच नदीचं पाणी आहे. ओके. जास्तीत जास्त लोक इथे ह्या गोष्टीसाठी येतात. म्हणजे एक फिरण्यासाठी आणि दुसरं म्हणजे इथे शंकराचं देवस्थान आहे. आणि त्या भेटीसाठी पण लोक जास्तीत जास्त लांबनं म्हणजे दूरपर्यंत लोक इथे येतात भेटीसाठी. तर आपण तिकडे जाऊन बघूया आपण ते देऊळ कसं आहे. हो. जो पाण्याचा आवाज येतोय ना तीच आहे उगम स्थळ ऑफ हिरण्यकेशी. आणि इथे आतमध्ये गुहा आहे. ह्याच्या आत जायचं नको का? जायचंय? काय आहे आतमध्ये? अजून खाली वाट वर आपण देवी आहे. एक पडाव छोटासा. एवढा आत कशाला यायला पाहिजे? दुसरा पडाव. ठीक आहे. बस बस बस. हात थंड एकदम. हो. चला, मला क्लोस्ट्रोफोबिया आहे. मी काही जास्त आत जात नाही. किती आतून, त्या गुहेच्या आतमधून ती नदी निर्माण झालेली आहे. ही देवाचीच एक मॅजिक आहे म्हणू शकतो. चला मामा, तुझ्यामुळे मस्तपैकी आंबोलीचं दर्शन झालं. 2-3 ठिकाणं पाहिली मस्त मस्त आंबोलीतली. आणि आंबोली हा एवढा मोठा घाट आहे आणि किती फेमस आहे, किती प्रेस्टिजियस घाट आहे महाराष्ट्रासाठी. मी कधी गेलो नव्हतो, मला माहिती पण नव्हतं याबद्दल एवढं काही. फर्स्ट टाइम इकडे आलो आणि मला तर मस्त वाटलं आंबोली घाटात फिरण्यात. थँक्यू मामा, तुझ्यामुळे मला. धन्यवाद. तुझ्यामुळे मी पोहोचलो परत एकदा इथे. त्याच्याबद्दल तुझं धन्यवाद मनापासून. इकडेची जे काही 2-4 प्लेसेस आहेत टुरिस्ट स्पॉट्स ते नक्की पहा. आणि जर तुम्ही पावसाळ्यात वगैरे आल इकडे तर तुम्हाला खूप मजा येईल, खूप. आणि तुम्ही जर ॲडव्हेंचरस असे लवर असाल ना, ॲडव्हेंचर लवर, तर तुम्हाला हे नक्की आवडेल हा स्पॉट. नक्की या इकडे, नक्की व्हिजिट करा. आणि माझा पुढच्या ब्लॉगमध्ये आपण भेटूया. तिथपर्यंत चला, बाय.